आज महानगर युवा सेनेच्या अध्यक्षपदी आमचे हेमंत बागुल यांची देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि श्रीकांतजींनी नेमणूक केलेली आहे. युवकांसाठी जास्तीत जास्त काम करण्याच्या शुभेच्छा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी आज बैठकीला उपस्थित होते आणि BLAचा प्रोग्राम 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही साहेबांच्या वतीनं त्यांना दिलेल्या आहेत. दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. आज महानगर युवा सेनेच्या अध्यक्षपदी आमचे हेमंत बागुल यांची देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि श्रीकांतजींनी नेमणूक केलेली आहे. युवकांसाठी जास्तीत जास्त काम करण्याच्या शुभेच्छा आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी आज बैठकीला उपस्थित होते आणि BLAचा प्रोग्राम 2 ते 3 दिवसामध्ये पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही साहेबांच्या वतीनं त्यांना दिलेल्या आहेत. सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्व माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. त्याचबरोबर ते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, कुबेरजी असतील, नीलमताई असतील, उदय सामंत साहेब असतील, सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. आमचे किरणजी शाळे असतील आणि निश्चित आता युवकांसाठी आपण पाहतोय देशातलं वातावरण ढवळून निघालं आहे, पण युवकांसाठी काम करायचं आहे, प्रेरणादायक काम करायचं आहे. माझ्या वडिलांची देखील वाटचाल 30 वर्ष ते या सामाजिक कार्यामध्ये आहेत आणि त्यांचाच वारसा आपलं नक्कीच शिवसेनेला सोबत साजेल असं आणि पुढे करायचं उद्या होईल आणि या कार्यकर्त्यांना आणि तरुणांना चांगला न्याय मिळेल यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करू आणि साहेबांनी संधी तर नक्की सोबत करू. भाऊ, आता युवा पिढी आपल्यासोबत आहे. युवा पिढीला घेऊन आपण आता पुढची वाटचाल काय असणार आहे? आम्ही आता बरेच योजना या ठिकाणी सांगतोय. म्हणजे आता बहीण माझी सुरक्षित, बहीण माझी सुरक्षित अशा प्रकारचं आम्ही आता हेल्पलाईन चालू करतो. आपण पाहतो महिलांवरती अत्याचार होत आहे. आमचे युवा सेनेचे कार्यकर्ते हे रात्रीचे गस्त घालतात. पोलीस देखील असतील, आमचे युवा सेनेचे कार्यकर्त्यांना देखील आम्ही या ठिकाणी गस्त घालायला लावणार आहोत आणि तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिला फोन केला एवढं तातडीने आमची युवा सैनिक त्या ठिकाणी पोहोचतील. जो कोणी नराधम असेल, जो कोण असं तिथं जागेवर राहतील. ही शिवसेनेची स्टाईल आता तुम्हाला माहिती आहे. आम्ही काँग्रेसमध्ये असल्यामुळं आम्हाला हात जोडून काम करावं लागत होतं. आता शिवसेनेत आम्ही असल्यामुळे आम्ही आत्मनिर्भरतेची स्टाईल शिवसेनेची ती आता शिवसेनेची झलक तुम्हाला आता आमच्या गावामध्ये या ठिकाणी दिसते. या ठिकाणी पुणे महानगर युवा सेनेच्या अध्यक्षपदी तुमचे ज्येष्ठ मित्र बाबूंचे चिरंजीव माननीय बाबूलजी आज शिवसेना पक्ष त्यांच्यावर हा मोठी जबाबदारी पुणे महानगर युवा सेनेची अध्यक्षपदी सुद्धा दिलेली आहे. कारण आपण जर पाहिलं असेल की आत्ताच्या जनगणनेप्रमाणे युवकांचा दर जो आहे वाढण्याचा दर, सुशिक्षित युवकांचा वाढण्याचा दर हा भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि ते सर्वात जास्त शहरांमध्ये आहे. तर अशा सुशिक्षित जे आर्किटेक्चरिस्ट होतात त्याचं शिक्षण एक चांगल्या तांत्रिक ह्याच्यामध्ये
आणि शिवसेना पक्षाला ह्या युवा सेनेच्या माध्यमातून पुणे शहराचा विकास आणि युवकांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न हे या ठिकाणी त्यांच्यातनं सुटतील असा आम्हा सर्व शिवसेनेच्या पुणेकरांचा विश्वास आहे आणि या पुढील कार्यास त्यांच्या आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहोतच. त्यांचे वडील सक्षम आहेत, परंतु हे करत असताना एकत्र काम करत असताना पुणे शहरात शिवसेना मजबूत करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करू. धन्यवाद.